बल्दिया उज़्मा के खराब कामकाज की वजह से एक खातून को सड़क पर वक्त गुजारने की नौबत आ गई है। मीनाक्षी कामड़े का मकान रेलवे के तोसी के कामों में चला गया, जिसके बाद बल्दिया उज़्मा ने खुसूसी करारदाद के जरिए इन्हें तेहरा नगर की बाज़ाबादकारी साइट नंबर 34 की इमारत में मकान मुहैया करके दिया, जिसमें 2016 से मीनाक्षी कामले अपने अफराद खाना के साथ रह रही थी। लेकिन अचानक बल्दिया उज़्मा के मुलाजिमीन ने किसी भी तरह की वजह बताए बिना 22 फरवरी को इनके सामान को घर से बाहर फेंक दिया। एडवोकेट नितिन सोन कामड़े और मीनाक्षी कामले ने इल्ज़ाम लगाया कि बल्दिया उज़्मा के बदनवान मुलाजिमीन यौम ख़वातीन के मौके पर ख़वातीन को बेघर करने की कोशिश कर रहे हैं। इन्होंने मांग की कि इन मुलाजिमीन के खिलाफ कार्रवाई की जाए और मीनाक्षी कामले को फौरी पनाह दी जाए। मीनाक्षी कामले हूँ मैं, मेरा घर गया रेलवे के अंतर्गत। मैं आज तेहरा नगर में 5 साल से रह रही हूँ। आज मेरा घर पसारा सब निकाल के रास्ते पे फेंके वाला है। मैं इसलिए आंदोलन पे बैठी हूँ कि मेरे जो घर मिलना चाहिए वो, इसलिए मैं बैठी हूँ महिला दिन के लिए। रेल्वे रुंदीकरणामध्ये आमचे जे मीनाक्षी वैजनाथ कांबळे ह्या ताई आहेत, राहणार लालवाडी नांदेड, यांचं घर रुंदीकरणामध्ये गेलं होतं व त्यासंबंधी महानगरपालिका येथे पुनर्वसनासाठी आम्ही पाठपुरावा केला व दिनांक 14/10/2016 रोजी या महिलेस महानगरपालिकेने पुनर्वसन करत साईट क्रमांक 34/2016 मध्ये एक महानगरपालिकेनं ठराव घेतला, जो ठराव क्रमांक 96 आहे व त्या ठरावाच्या नंतर त्यांनी चौकशी करून त्या महिलेस घर क्रमांक 101 देऊ केलं होतं व ते आमची जी बहीण आहे की हिला 101 घर क्रमांक दिल्यानंतर ती 6 वर्षापासून तेहरा नगर येथे राहत होती। परंतु दिनांक 22/2/2022 रोजी काही 2 कर्मचारी महानगरपालिकेचे आले व त्यांना घरातून बेदखल करत त्यांना घरातून सामान वगैरे काढून फेकून दिले। आता 2/2022 पासून सदरील महिला जी आहे बेघर आहे, तिचे 2 मुलं आणि पती हे आता उपोषणास बसलेले आहे। आम्ही दिनांक 3 मार्च 2022 रोजी महानगरपालिकेला संबंधित उपोषणासंबंधी निवेदनसुद्धा दिलं होतं, परंतु आज सकाळी यांनी जे उपोषणास बसल्यानंतर त्यांचा जो टेंट होता तो टेंटसुद्धा काढून टाकलेला आहे। खरं प्रथम जर सगळं भारतीय संविधानामध्ये राज्याचे जे कर्तव्य जे आहे ते सांगितलेले की राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे, परंतु यांना कायदेशीररित्या घर अलाउट होऊन सुद्धा त्यांना 6 वर्षानंतर बेदखल करणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कारवाई करावी, त्यांना निलंबन करावं। या महिलेला जागतिक महिला दिवशी तिला न्याय मिळत तिला तिचे जे घर हिसकावून घेतलेलं आहे नगरपालिकेने ते परत करावे ही आमची महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना व महापौरांसाहेबांना विनंती आहे।